साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की घरामध्ये ना सगळे बसलेले असतात आणि तेव्हा निरुपमा मात्र ना पूजा करत असते, पण तिचं लक्ष मात्र सगळ्यांकडे असतं. तेव्हा आजी सत्या आणि मीराला म्हणत असते का तुमचं काय झालं, तुम्ही एवढे खुश का आहात. त्यावरती सत्या म्हणतो की आज दिवसच तसा खूप खुश आहे, त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे आणि खूप स्पेशल दिवस आहे असं बोलून ना ती निरुपमासुद्धा बघत असते. त्यानंतर निरुपमा ही मीराला थांबवते की थांब गं, मला ना तुझ्याशी बोलायचं आहे. आणि अशी ना ती ओरडूनच बोलत असते. त्यावरती आजी तिला म्हणते की काय गं, काय झालं, एवढी कशाला ओरडायला पाहिजे. त्यावर निरुपमा म्हणते का नाही नाही, मी तर सहजच तिला आवाज दिला, बाकी काही नाही असं म्हणून ना टाळाटाळ करत असते. तेव्हा मीरा मात्र काही म्हणत नसते, ती शांतपणे सगळं काही ऐकत असते. तेव्हा निरुपमा म्हणते का नाही, मला ना हिच्याशी बोलायचं आहे, तू गं जरा चल असं बोलून ना तिला लाडीगोडीने घेऊन जात असते. आणि हे सगळं रवी आणि रिया दोघंसुद्धा शांतपणे बघत असतात की आई न झालं तरी काय. त्यावरती आणि इकडे निरुपमा असते ना, ती मीराला किचनमध्ये जाऊन ना ओरडत असते. तिला म्हणत असते की तू कुठे गेलेलीस गं, नवऱ्याबरोबर कुठे गेलेलीस, मला खरं खरं सांग असं बोलून ना तिला ओरडत असते. तिला म्हणत असते सकाळ नाही झाली का तुम्ही लोक चालले, उठले की चालले, आणि काय गं कामधंदा काय करायचा ते काय नाही, नुसतं उंदळायचं बघायचं, हे तुमच्या नवरा बायकोचं चाललं आहे, तुमच्यात ना चाललं काय आहे ना ते मला समजत नाही. आणि त्याच्यावरती निरुपमा तिला म्हणत असते की रोज तू देवपूजा करून जातेस, तर तुला आज काय झालं, हे रोज देवपूजा करायचं नाटक आहे ना ते सोडून दे, समजलं, मी तुला ना चांगलीच ओळखते, तुझ्यामुळे आज किती जरा मला चार शब्द ऐकायला लागले ते तुला तरी काय समजणार आहे. आणि त्याचवेळी ना तिथे देविकासुद्धा तिच्या सासूला हाक मारत असते, म्हणजे निरुपमाला आई आई करून हाक मारत असते. तेव्हा निरुपमा म्हणते बघितलंस, तुझ्यासारखीच ही पण तशीच आहे, तू तशी आहेस ना तशी तीसुद्धा आहे, आणि तू जशी वागतेस ना तशी ती पण वागते, दोघीसुद्धा तशाच आहात. तू मला काही घरातली कामं करायला नको, तू मला देवपूजासुद्धा करून जायला नको असं बोलून निरुपमा आहे ना ती मीराला ओरडत असते आणि तिला चार शब्द ऐकत असते की तू मला फक्त उंदळायला पाहिजे. तिच्या मते फक्त उंदळायला गेले आहेत असं झालं असतं. तेव्हा निरुपमा म्हणते का पण तू मला सांग ना की तू गेलेली कुठं एवढ्या सकाळ सकाळ, आणि काय झालं असं की एवढं अर्जंट काम आलं. तेव्हा तिला समजतं का आता देविकासुद्धा आलेली आहे. तेव्हा निरुपमा म्हणते की थांब, आता ही पण आली आहे ना, आता हिला पण मी बघते बरोबर, आणि ना ती जाते. तेव्हा मीरा विचार करत असते की बापरे, ह्या तर मला एवढ्या बडबडल्या आहेत, जेव्हा ह्यांना देविकाचं समजेल तेव्हा ते या देविकाला तर सोडणारच नाही. आज ह्यांचा एवढा मूड खराब आहे, ह्यांना देविकाचं कळलं तर काय होईल, ते तर तिच्याबरोबर काय करतील काही सांगता येत नाही, एवढ्या ना आज ह्या भडकल्या आहेत असं बोलून ना मीरा तर प्रचंड घाबरलेली असते, तिला काय बोलू हे सुचतच नसतं. आणि इकडे देविका आता निरुपमाला हाक मारत असते, म्हणून निरुपमा घाईघाईने हॉलमध्ये येते. आणि तेव्हा देविका आणि पंकज हे सगळे ना खूप सारे गिफ्ट्स घेऊन आलेले असतात घरातल्यांसाठी. तेव्हा ना इथे सगळेजण म्हणतात की काय झालं, तुम्ही एवढे गिफ्ट्स आणले आहेत. त्यावरती इथे निरुपमा म्हणते की काय झालं गं, एवढे गिफ्ट्स आणले तुम्ही. त्यावर पंकज आणि देविका म्हणते की हो, आम्ही हे सगळे तुमच्यासाठी आणलं आहे. त्यावरती निरुपमा म्हणते का पण एवढे गिफ्ट कशासाठी असं बोलून ना तिला ती बोलत असते. आणि त्याचवेळी इथे पंकज आणि देविका म्हणतात का आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत, घरातल्या लोकांसाठी खास म्हणून आणले आहेत. तेव्हा मीराला हे सगळं समजतं आणि तेव्हा ना देविका पंकज हे सगळ्यांना गिफ्ट देऊ लागतात. ती सासूलासुद्धा साडी देऊ लागते, तिला म्हणू लागते काय ही खास तुमच्यासाठी साडी आणलेली आहेत, अशा अजून 3 आणलेल्या आहेत, म्हणजे ओडिसा, परत कांजीवरम, अशा बऱ्याच काही काही ती नावं सांगते. आणि त्याच्यानंतर निरुपमा ती साडी करून बघते तर ती प्युअर सिल्कची असते, असं ती देविका तिला म्हणते का प्युअर सिल्कची साडी आहे म्हणून. आणि हे सगळं बघून रियाला तर खूप आश्चर्य वाटत असतं. रिया म्हणत असते की वा भारी चाललं आहे मस्त. आणि साडी पैसे बघून तर नेहमीप्रमाणे निरुपमा खुश होतच असते ना, तशी साडी बघून सुद्धा ती खूप खुश झालेली असते. आणि देविकाचं असं अजून तुम्हाला साड्या आणल्या आहेत हे बोलणं ऐकल्यावरती तर निरुपमाला खूप आनंद होतो. ती लगेच देविकावरती जीव लावायला सुरुवात करते आणि देविका आहे ती सांगू लागते की अजून मी आणले आहेत असं म्हणून ना ते खुश होत असतात. आणि ना इथे निरुपमासुद्धा देविकाला म्हणत असते की वा वा, तू एवढा विचार करून आमच्यासाठी आणलंस, थँक्यू असं म्हणत असते. आणि इथे पंकज असतो, तो बाबांसाठी छान घड्याळ आणलेलं असतं, ते सुद्धा तो बाबांना देतो. आजीलासुद्धा गिफ्ट देतो. आणि तेव्हा आजी म्हणते काय रे, माझ्यासाठी पण काय. आणि तेव्हा पंकज म्हणतो का हो, आणि असं बोलून तो आजीचे आशीर्वाद वगैरे घेतो. आणि त्यानंतर तो रवीलासुद्धा गिफ्ट देतो.
आणि रवीला गिफ्ट देऊन झाल्यानंतर इथे मीरा आणि सत्या तर म्हणत असतात की बघ, त्यांनी ते पैशाचे सगळे गिफ्ट आणलेले आहेत, बघ जरा पैसा आला नाही तर ह्यांची उडवाउडवी चालू झाली. आणि त्याच्यानंतर देविका असते ती पंकजला खोडवते की अरे तू रियाला गिफ्ट दे. तेव्हा ना पंकज म्हणतो की हो, मी तर विसरूनच गेलो, रियासाठी पण गिफ्ट आणलं आहे. असं बोलून ना देविका असते ती रियाला गिफ्ट देते. आणि त्यानंतर ना इथे पंकज म्हणत असतो की आपल्या माणसांसाठी गिफ्ट आणायला, खर्च करायला काही वाटत नाही, आपल्या माणसांसाठी मी एवढं सगळं तर नक्कीच खर्च करू शकतो ना, असं बोलून तो सगळ्यांना सांगत असतो. आणि हे मीरा मात्र सगळं शांतपणे ऐकत असते की ह्यांचं नक्की नाटक तरी चाललं काय आहे. त्यावरती निरुपमा म्हणत असते की पण हो, तू एवढी सगळी शॉपिंग केलीस, त्याच्यामध्ये निदान 15-20 हजाराच्या वरती तर खर्च झालाच असेल, कारण का आता महागाईच एवढी झाली आहे तर काय करणार. त्यावरती देविका म्हणते का मॉम, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होईल. हे पैसे आहेत ना, हे माझ्या पप्पांनी बालीला हॉटेल केलं आहे ना, त्याच्यावरून मला दिलेले आहेत. आणि हे सगळं कशामुळे शक्य झालं तर माझ्या व्रतामुळे. आणि तुम्ही मला फोर्स केलात, तुम्ही माझ्याकडून ते व्रत करून घेतलं, म्हणून आज मला हे पैसे भेटले आहेत. माझ्या बाबांनी माझ्यासाठी माझ्या अकाउंटला 25 लाख रुपये ट्रान्सफर केलेले आहेत. असं बोलल्यानंतर निरुपमाला तर खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. निरुपमा म्हणते का 25 लाख असं बोलते. त्याच्यानंतर मीरा तर इथे खूप नाराज झालेली असते. मीरा म्हणते का 35 लाख भेटले तरी हे लोक 25 लाखच सांगतात आणि एवढं खोटं. असं बोलून ना इथे ती मनातल्या मनात विचार करत असते. पण देविका मात्र सांगत असते की आईंनी माझ्याकडून व्रत करून घेतलं, त्याचं फळ आहे ना ते मला भेटलं. माझ्या बाबांनी बालीला हॉटेल ओपन केलं, त्याचे पैसे भेटले. त्यावरती सत्या म्हणतो की तुमच्या बाबांनी असे कसे पण मध्येच पैसे दिले, आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि त्यांना ना थँक्यू बोललं पाहिजे, असं तो म्हणत असतो. पण इथे निरुपमा मात्र काहीतरी ऐकण्याच्या मनस्थितीतच नसते, ती ना काहीच बोलत नसते. आणि त्यावरती सत्या असतो तो ना पंकजला प्रश्नावर प्रश्न विचारत असतो. त्याला म्हणत असतो की काय रे, हे पैसे तुला दिले कधी आणि तू हे गिफ्ट आणलेस कधी. असं म्हटल्यानंतर इथे मीरासुद्धा सत्याकडे बघत असते आणि ना तो काय म्हणत आहे त्याच्यावरती बघत असते. तेव्हा रिया म्हणत असते की सत्या, तर त्याला असं म्हणायचं आहे की याच्यामध्ये ना काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी सांग. त्यावर देविकासुद्धा शांतपणे सगळं ऐकत असते. देविकाला ना सत्याचं बोलणं पटत नसतं. तेव्हा ना सत्यासुद्धा इंग्लिशमध्ये बोलायचं ट्राय करत असतो, पण मीरा त्याला म्हणते का तू गप्प बसा, तुम्ही मराठीतच बोला ना, काय बोलायचं आहे ते, कशाला इंग्लिशमध्ये बोलत आहात. असं म्हटल्यावरती इथे निरुपमा तर सत्याकडे बघत असते की सत्या ना काय बोलत आहे. त्यावर सत्या म्हणतो की तुझ्याकडे काय प्रूफ आहेत का, हे पैसे देविकाच्या बाबांनीच दिले आहेत म्हणून काहीतरी प्रूफ दाखव, म्हणजे आम्हाला समजेल. असं बोलल्यावर देविकाला मात्र खूप राग येतो की हा असं कसं बोलू शकतो. आणि त्याच्यानंतर इथे निरुपमा म्हणते का बस झालं आता, आता देविका सांगत आहे ना का तिला पैसे तिच्या बाबांनी दिले म्हणून, म्हणजे तिला दिलेच असतील, आपण तिच्यावरती विश्वास ठेवूया आणि आता तुम्ही काहीही तिला विचारणार नाही आहेत. असं बोलल्यावरती मीरा मात्र सगळं काही शांतपणे ऐकत असते. आणि तिथे देविकाला तर बरं वाटत असतं, कारण का देविकाची बाजू आता तिची निरुपमा सासू घेत असते ना, त्यामुळे तिला ना त्याचा खूप आनंद होत असतो. पण मीरा मात्र शांतपणे सगळं ऐकत असते. तेव्हा निरुपमा म्हणते का हा ना जळतो, कारण का ह्याच्या सासरहून इकडं काय आलं नाही ना, त्यामुळे आता कोणाच्या सासरहून येत आहे तर त्याला त्रास होत आहे. आणि असं बोलून ना ती म्हणत असते देविका की माझे बाबा तर म्हटले तुझ्या सासूबरोबर जाऊ ना, तू खूप सारी शॉपिंग कर. तेव्हा निरुपमा म्हणते का चल मग जाऊ. तेव्हा देविका म्हणते का आत्ता नाही, नंतर जाऊ. पण सत्या मात्र विचार करत असतो की माझ्या आणि मीराच्या कष्टाचं फळ हे बबड्या आणि बबडी घ्यायला लागलेले आहेत आणि त्यांच्यामुळे हे सगळं प्रॉब्लेम होत आहे, ह्यांचा पर्दाफाश आहे ना लवकरात लवकर करायला पाहिजे. त्यावरती सत्य आहे तो पंकजजवळ जातो आणि त्याला म्हणतो का आता तुझ्याकडे पैसे आलेच आहेत, तर तू एक काम कर ना, तू माझ्या बापाचे जे फंडातून पैसे काढून बुडवले होतेस ना, ते पैसे देऊन टाक आणि अजून काहीतरी त्याच्या सासऱ्यांकडून पैसे माग, म्हणजे कसं माझ्या बापाचे सगळेच पैसे क्लिअर होतील आणि मग तुम्ही लोक एन्जॉय करण्यासाठी मोकळे व्हाल, समजलं. असं बोलून तो त्याला सांगत असतो. त्याचवेळी निरुपमासुद्धा हे सगळं ऐकत असते की ह्यांचं चाललं तरी काय आहे. तेव्हा सत्या म्हणतो की कसं तू बोलला होतास ना निरुपमाच्या डोक्यावर हात ठेवून की मी सगळे पैसे देऊन टाकेन, मी काहीच बाकी ठेवणार नाही. आता जर तू ते पैसे दिले नाहीस आणि निरुपमाला जर काही झालं तर तू काय करणार आहेस, कारण का तू निरुपमाची शपथ घेतली होतीस ना का मी बाचे सगळे पैसे देईन म्हणून, मग बाबाचे पैसे देऊन टाक ना. असं बोलल्यावरती निरुपमाला पण आश्चर्याचा धक्का बसतो. निरुपमा म्हणते का रे पण कशाला हे तू बोलतो आहेस, जाऊ दे ना.
त्यावरती रवीसुद्धा म्हणतो की हो, पण ते पैसे देविकाला तिच्या बाबांनी दिले आहे, त्याच्यावर आपण हक्क कसा गाजवणार. त्यावर सत्या म्हणतो की हो, देविकाला दिले आहेत मान्य, पण त्यावेळी देविकासुद्धा म्हणाली होती का आम्ही दोघं मिळून हे पैसे फेडू, आम्हीचं दोघांचं काम आहे. असं बोलल्यावर देविकाला तर पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटत असतं. पण त्यावरती सत्ता असतो का तो फोर्सच करत असतो की दे, माझ्या बाबाचे आहेत ना, पैसे देऊन टाक. त्यावरती इथे सुधाकर उठतो आणि म्हणतो का नाही नाही, ते पैसे देविकाचे आहेत, ते मला नको आहेत. एक वेळ त्या पोरीने आणून दिले असते तर ठीक आहे, मी घेतले असते. त्या पोरीकडून हरवले आहेत ना, तर तिने देणं गरजेचं आहे. मला ह्यांचे पैसे नको आहेत. असं म्हटल्यावरती निरुपमासुद्धा म्हणते का नको, राहू दे, ज्याचे आहेत त्याला राहू दे. असं बोलून ना ती काय गप्प बसायला सांगत असते. आणि तेव्हा मीराला खूप वाईट वाटत असतं. तर मीराला असं वाटत असतं की यार बाबा, तुम्ही असं कसं बोलत आहात, ते पैसे तुमचेच आहेत. तुम्हाला असं वाटत आहे की त्यांचे आहेत, पण ते पैसे सगळे तुमचे आहेत. आणि त्यावरती पंकज म्हणत असतो का बाबा, मी ना तुमचे पैसे रिटर्न करेन. मी छान बिझनेस वगैरे ओपन करून ना, त्याच्यातून जे काही प्रॉफिट होईल त्याच्यातून मी तुमचे सगळे पैसे रिटर्न करेन, असं म्हणत असतो. त्यावेळी सुधाकर मात्र त्याचं सगळं बोलणं शांतपणे ऐकत असतो. तो काहीही बोलत नसतो, तो फक्त ऐकत असतो. आणि ते मीरा विचार करत असते की काय आहेत ना हे लोक, पैशासाठी हे लोक काहीही करू शकतात. आणि इकडे निरुपमा तर खुश झाली असते. देविकाला म्हणत असते जा, तुम्ही हातपाय वगैरे धुवून घ्या, जेवणाची वेळ झालेली आहे. तेव्हा ना देविका पण म्हणते का ठीक आहे, मी सगळं घेते आणि मी फ्रेश होण्यासाठी जाते. असं म्हणून ना ती तिच्या रूममध्ये निघून जाते. आणि तेव्हा पंकजसुद्धा जायला निघतो. तेव्हा सत्य त्याला थांबवतो आणि त्याला म्हणतो की काय रे पंकज, खरं खरं मला सांग, हे पैसे तू आणलेस कुठून? तुला हे नक्की सासरकडून भेटले आहेत का तुला कुठून दुसरीकडून भेटले आहेत? जे काय आहे ते खरं सांगून टाक. असं म्हणून ना सत्य असतो तो पंकजला प्रश्न विचारत असतो. आणि हे सगळं सुधाकर शांतपणे बघत असतो. त्याचं असं त्याच्यावरती काही म्हणणं नसतं. त्यावर पंकज म्हणतो की हे बघ, तुला मॉम काय बोलली, पंकजला प्रश्न विचारायचे नाहीत, त्यामुळे विचारायचे नाहीत. असं बोलल्यानंतर सत्या पण पंकजकडे बघत असतो. आणि तेव्हा पंकजचा ॲटिट्यूड काहीतरी वेगळाच असतो, कारण का त्याच्या खिशामध्ये 4 पैसे असतात ना, त्यामुळे त्याला माज आलेला असतो. आणि तेव्हा ना तो ते गिफ्ट घेतो आणि इथे सत्याला म्हणतो घे, धर, एन्जॉय कर. आणि ना तिथून तो निघून जातो. आणि इथे मीराला मात्र खूप चिडचिड होत असते. मीरा म्हणते की काय चालू आहे, ही लोकं खूप नीच आहेत. असं बोलून ना तिला खूप राग येत असतो. आणि इथे सत्या म्हणत असतो का आता ह्यांना दाखवून देतो की सत्या काय चीज आहे. ह्यांच्या तोंडूनच उघडायला लावतो की ह्यांना पैसे हे दिले तरी कुठून आणि कोणी. त्यानंतर इथे ना सत्या पण त्याच्या रूममध्ये मीरासोबत बसलेला असतो आणि तो ना सुद्धा फ्रेश झालेला असतो. तेव्हा मीरा म्हणत असते की ही लोकं एवढी पैशासाठी कशी काही लालची असू शकतात. पैसे दिसले का हे काही सगळं काही विसरून जातात. एकदा आपल्या वडिलांना पैशामुळे फ्रॉड झाला आहे, तर आता चान्स आला आहे की सगळं काही पटवून देण्याचा आणि सगळं काही नीट करण्याचा, तरी पण ही लोकं करत नाही. त्यावरती सत्या म्हणतो की अर्ग, तू आत्ता पंकजला ओळखतेस, पण मी खूप आधीपासून ओळखतो. तो असाच आहे आणि आता हे त्याच्या डोक्यामध्ये ना त्या लाली पावडरनेच टाकलं. असं म्हटल्यावरती मीरा म्हणते का तिचा काय दोष आहे, तिचं कसं काय याच्यामध्ये म्हणणं असेल, तिच्या थोडी अकाउंटला पैसे आहेत, ती थोडी हे सगळं करणार आहे. असं बोलून ना मीरा असते ती देविकाची बाजू घेते. त्यावरती सत्या म्हणतो तुला माहीत नाही आहे ती लाली पावडर कशी आहे. पंकज तर तो पागल आहे, त्यांनी तर दिलेसुद्धा असते आपल्या घरी आणून पैसे, पण ती देविका आहे ना ती खूप चाप्टर आहे. तिनेच त्याच्या डोक्यामध्ये हे सगळं काही भरवलं असणार आहे. आणि सत्याचं हे बोलणं ना बरोबर असतं. सत्या जे बोलत असतो ते बरोबर असतं आणि त्याच्या प्रत्येक बोलण्यामध्ये पॉईंट असतो. त्यावर मीरा म्हणत असते की पण आत्ता कसं कळणार आणि ते पैसे बाबांपर्यंत आपण कसं पोचवणार. आणि 35 लाख मिळूनसुद्धा यांनी सांगितलं की आम्हाला 25 लाख रुपयेच भेटले आहेत. असं बोलल्यावर सत्या म्हणतो की तू नको टेन्शन घेऊ, सगळं काही होईल व्यवस्थित, थोडासा मला वेळ दे. त्यांनी त्यांच्या तोंडूनच ते सगळं काही खरं खरं आहेत ना ते सांगून टाकणार आहेत. असं बोलून तो तिला धीर देत असतो. तेव्हा ना मीरा म्हणत असते की आपल्याला ना काहीतरी प्लॅन केला पाहिजे की जेणेकरून ना हे सगळं सरळ मार्गाने घरातल्यांपर्यंत पोचेल. कारण का तुम्ही जर काही सांगायला गेलात तर उगाच वादावादी होणार आहे आणि मला ना घरामध्ये वाद भांडणं नको आहेत. त्यामुळे ना जे काही होईल ना ते सरळ मार्गाने समजलं पाहिजे आणि सरळ मार्गाने समजेल ना तेवढंच सगळ्यांसाठी योग्य आहे. कारण का भांडण झाली का परत वाद वगैरे हे सगळं मला नको आहे. त्यामुळे तुम्ही जसं म्हणता ना की सत्याचा मार्ग सरळ आहे, तसं सगळं काही सरळ मार्गाने समजू दे. असं म्हटल्यावरती सत्या मीराला म्हणतो का मग तुझ्याकडे काही प्लॅन असेल तर मला सांग, आपण तशा
हिशोबाने ह्या सगळ्या गोष्टी करू. त्यावरती मीरा मात्र म्हणते का माझ्याकडे प्लॅन तर नाही आहे, पण आपण विचार करू दोघंसुद्धा आणि याच्यावरती ठरवू. आणि तेव्हा ना बाहेर सगळेजणं जेवायला बसलेले असतात. तेव्हा निरुपमा मीराला म्हणते की काय गं, मी तुला सांगितलेलं तेच जेवण केलंस ना? मी तुला बोलली होती की आज जे जेवण आहे ना ते पंकज आणि देविकाच्या आवडीचं बनवतो, तू तेच केलं आहेस ना? त्यावरती मीरा म्हणते का हो, मी त्यांच्यासाठीच त्यांच्या आवडीचं सगळं जेवण केलं आहे. आणि तेव्हा ना निरुपमा असते ती राहून राहून ना पंकज आणि देविकाला हाक मारत असते आणि ती ना तेव्हा बाळा म्हणून त्यांना हाक मारत असते. तेव्हा रिया घरातले सगळेच जण हसत असतात. तेव्हा निरुपमा म्हणत असते की बाळा, देविका झालं का, असं म्हणून ना तिला हाक मारत असते. तेव्हा इथे सत्याला तर खूप हसायला येतं. सत्या म्हणतो की बघा लहान बाळांना आवाज देत आहे. आणि तेव्हा ना तिथे देविका आणि पंकज येतात. ते खूप खुश असतात कारण त्यांना पैसे भेटलेले असतात ना, त्यामुळे ते खूप खुश असतात. आणि तेव्हा ना येऊन ते जेवायला बसतात. आणि जेवायला बसल्यावरती त्यांचा तोरा आहे ना तो थोडासा वेगळाच असतो. त्यावरती इथे सुधाकरसुद्धा म्हणतो की निरुपमा, तू थोडीशी ना बदलल्यासारखी वाटत आहेस, तुला झालं तरी काय? त्यावरती इथे निरुपमा म्हणते का तुम्ही ना इथून उठा, इथे ना पंकजला बसायचं आहे, तुम्ही त्या बाजूला बसा, म्हणून ना ती तिला उठवत असते. आणि हे सगळं मीराला मात्र अजिबात आवडत नसतं की काय चाललं आहे. त्यावरती निरुपमा म्हणते का मी ना सगळं तुमच्या आवडीचं करायला सांगितलं होतं आज, म्हणून ना मीच तुम्हाला माझ्या हाताने सगळं काही वाढणार आहे. असं म्हणून ना इथे दोघांना पण निरुपमा जेवण वाढत असते आणि सगळं आनंदाने सांगत असते का हे बघा, मी सगळं तुमच्या आवडीचं केलं आहे देविका, तुला जसं आवडतं ना तसं केलं आहे. असं म्हणून ना ती दोघांनासुद्धा जेवायला वाढत असते. आणि अशी सेवा करून घेतल्यावरती इथे देविकाला मात्र आनंद होत असतो. तेव्हा निरुपमा म्हणत असते की वा, मी ना सगळं तुमच्या आवडीचं केलं आहे, तर तुम्ही ना खाऊन घ्या. असं म्हणल्यावर देविका म्हणते का गोड नाही आहे का? त्यावर मीरा म्हणते का आपल्या घरामध्ये रोज काही गोड नसतं. त्यावर निरुपमा म्हणते का तुला गोड हवं आहे का? तू एक काम कर, आता मी ना तुला तूप आणि गूळ देते आणि त्याच्यानंतर ना मी तुझ्यासाठी छान तुला आवडते ना तशी खीर करेल, मग तर झालं ना. असं बोलून ना ती तिला लाडीगुडी लावत असते. त्याच्यानंतर देविका तिला म्हणते का मग आणताय ना तुम्ही मला म्हणलेलं ना तूप आणि गूळ आणते, मग जा घेऊन या. असं म्हणून ना ती सासूलाच तिची ऑर्डर देत असते. तेव्हा सासूला तर काही फरकच पडत नसतो. ती मात्र जाऊन देविकासाठी सगळं काही घेऊन येते. आणि देविका असते तिला म्हणते का मी ना आता तुम्हा दोघांना माझ्या हाताने जेवायला भरवणार आहे. आणि म्हणून ना ती तिच्या हाताने जेवायला भरवते. तेव्हा पंकज पण लहान मुलांसारखा तिच्याकडे करून बसलेला असतो. तिला म्हणतो मला भरव. आणि हे सगळं ना सुधाकरला मात्र खूप हसायला येत असतं. आणि ती रिया, तिला तर सगळं वेगळंच वाटत असतं. रियाला पण हसायला येत असतं, पण ती ना सगळं कंट्रोल करत असते. आणि तेव्हा ना सत्या म्हणतो की बघा, आता ही भरवणार, आता हिला ठसका लागला आहे. तर आता निरुपमा म्हणते का थांब थांब थांब, तुला ठसका लागला आहे ना, तुला पाणी देते. असं बोलून ना तिची काळजी घेत असते. आणि हे सगळं बघितल्यावरती देविका आता थोडीशी ना वेगळीच बिहेव करत असते, पण इथे निरुपमा मात्र तिची काळजी घेण्यामध्ये कुठेच कमी पडत नसते. त्यावरती पंकजसुद्धा हे सगळं बघत असतो की आपली किती काळजी हे लोक घेत आहेत. आणि त्यावरती सुधाकरसुद्धा बघत असतो की निरुपमाचं असं बदललेलं रूप त्याला काहीतरी वेगळंच वाटत असतं. त्यावरती निरुपमा म्हणत असते की गपचूप जेवा, तुमचं काय लक्ष आहे रे आमच्याकडे, मी हे दोघांना भरवत आहे ना, ते माझं काम मी करत आहे. असं म्हणून ना इथे ती आनंदाने त्या दोघांच्या मध्ये उभं राहून त्या दोघांना भरवत असते. आणि तेव्हा देविकाचं सुद्धा आनंदाने सगळं काही जेवण जेवत असतं. तिला वाटत असतं की झालं, आता सगळं काही आपल्या मनासारखं होईल आणि आपल्याला पाहिजे ते होईल. आणि तेव्हा ना पंकजसुद्धा खूप खुश झालेला असतो. त्यालासुद्धा आवडत असतं की आपली आई आपल्याला भरवत आहे. आणि त्यावरती इथे रियासुद्धा सगळं काही बघत असते. तेव्हा सत्या म्हणत असतो की बघ आता, हे लोक म्हणतील बास बास, माझं ना पोट भरलं, मला काय आता जाणार नाही. आणि त्याच्यानंतर सत्या म्हणत असतो का हे बघा, एखाद्या माणसाला आपण पैसे मागितले, म्हणजे एखाद्या मुलाने किंवा मुलीने त्याच्या वडिलांकडे पैसे मागितले, तर तो नक्की कोणाला देणार आहे. असं बोलल्यानंतर सुधाकर म्हणत असतो का जर तुला पैसे पाहिजे असेल तर मी तुला देऊ शकतो, तुला पाहिजेत का? असं म्हटल्यावरती सत्या मात्र नाही म्हणतो. आणि मीरा हे सगळं शांतपणे ऐकत असते. मीरा म्हणत असते की हो, मला पण जर माझ्या आईकडे मागितले तर आई मलाच देणार आहे, ती तुम्हाला नाही देणार. असं म्हटल्यावरती सत्या म्हणतो का रिया, तू सांग तुझं मत काय आहे ह्याच्यावरती, तू तुझ्या डॅडाकडे मागितलेस तर काय होईल. असं बोलल्यानंतर मीराला पण थोडं थोडं समजत असतं
इथे सत्याचा प्लॅन काय आहे. तेव्हा इथे सत्या म्हणत असतो की सांग रिया तुझं तरी म्हणणं काय आहे. तेव्हा रियासुद्धा सांगते का मी सुद्धा मला डॅडाच देणार माझ्या अकाउंटला पैसे आणि त्यावरती निरुपमा सगळं बघत बसते. तेव्हा सत्या म्हणतो का मग तेच आहे ना, जर हिला हिच्या डॅडाने पैसे दिले तर हे पंकजच्या अकाउंटला कसे काय.